सातवे येथे अयोबनाथ पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। सातवे तालुका पन्हाळा येथे अयोबनाथ वर्धापन दिनानिमित्त भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। अयोबाच्या नावाने चांग भलच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर माऊली, अयोबनाथ आणि संत सेवागिरी महाराजांच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला। या पालखी सोहळ्यामध्ये मिरवणुकीत घोडे, रथ, उंट यांचा समावेश होता, त्यामुळे सोहळ्याला विशेष आकर्षण प्राप्त झाले होते। यावेळी आटपाडी जिल्हा सांगली येथून तब्बल 100 जणांचे पारंपरिक पथक सहभागी झाले होते। तसेच सेवागिरी महाराज पथकाचे प्रमुख जाधव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा पार पडला। प्रमुख मार्गावरून 5 ते 6 तास दिंडी सोहळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। या दिंडी सोहळ्यात केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, शिशुविहार शाळेचे पथक, कुंभोज येथील लेझिम पथक, श्री अयोबनाथ भजनी मंडळ, बालभारती वाद्यवृंद, श्रीराम वारकरी शिक्षण संस्था आरेवाडी कराड आणि विविध महिला मंडळे पथके सहभागी झाली होती। सोहळ्याची सांगता पुंडलिक देवकर महाराज यांच्या काला कीर्तनाने झाली। यावेळी यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा विनीता जयंत पाटील, डॉक्टर जयंत पाटील, डॉक्टर स्वाती पाटील, आमदार डॉक्टर विनय कोरे, स्वाभिमानी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट देऊन दर्शन घेतले। दुपारी 1 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र बेवरपाडे तसेच 7वे पथक यांच्या वतीने पाणी शुद्धीकरण, महाप्रसादाचे नमुने व रुग्णांच्या वरती उपचार करण्यात आले। यावेळी महाप्रसादाचा 10 ते 15 हजार भक्तांनी लाभ घेतला। या सोहळ्यामुळे संपूर्ण गाव परिसरात नाव निघाले होते। आयोजकांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। चांगभले न्यूजसाठी 7वेहून आमचे प्रतिनिधी नवनाथ मिटके।